टेरिफवर पंतप्रधानांनी देशाला विश्वासात घ्यायला हवं होतं, देशाला विश्वासात घेतलं असतं तर आम्ही एकमुखानं पाठिंबा दिला असता. उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. तर ईदच्या मेजवान्या जोडून वक्फ विधेयकासाठी मतदान केलं, ठाकरेंचा टोला. वक्फमधल्या काही सुधारणा नक्कीच चांगल्या, वाद नाही, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. मात्र भाजपचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे. कलम 370 रद्द झाल्यावर किती काश्मीरी पंडितांना जमिनी परत मिळाल्या, ठाकरेंचा सवाल. ठाकरेंच्या शिवसेनेतील काही खासदारांना वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान करायचं होतं. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंचा दावा. वक्फ विधेयकामध्ये विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणांकडे दुर्लक्ष, उद्धव ठाकरेंचा आरोप. तर भाजपच्या हिंदुत्वावर बोट ठेवत ठाकरेंचं भाजपला झेंड्यावरील हिरवा रंग काढण्याचं आव्हान. कोल्हापुरातील वडणगेच्या महादेव मंदिराच्या जागेवर वक्फ बोर्डाचा दावा. अमित शहांकडून चर्चेदरम्यान कोल्हापूरच्या वडणगेच्या मंदिराचा उल्लेख. जागेवरून वडणगे ग्रामपंचायत आणि मुस्लिम समाजातील वाद कोर्टात. बीडमधील कंकालेश्वर मंदिराच्या 12 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचं अतिक्रमण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लोकसभेत या मंदिराच्या जागेबाबत उल्लेख केला होता. संसदेच्या जागेवर वक्फचा दावा ही निव्वळ लावालावी. उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. भाजपनं जुमलेबाजी बंद करावी, गरिबातील मारामाऱ्या थांबवाव्या, ठाकरेंचं आवाहन. महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या वक्फच्या जमिनींचे व्यवहार आधीच झाले, त्यासाठीच घाईघाईत वक्फ सुधारणा विधेयक आणलं, संजय राऊतांचा मोठा दावा. वक्फ सुधारणा बिलाच्या नावाखाली मुस्लिमांच्या संपत्तीवर कब्जा करण्याचा डाव, राऊतांचा हल्लाबोल. रिक्त जमिनींची विक्री करू असं शहा म्हणाले, संपत्तीचं रक्षण करू म्हणणारे खरेदी विक्रीवर आले, राऊतांचा हल्लाबोल. मुंबईतल्या वक्फच्या जमिनी विकल्या अशा चुकीच्या बातम्या पसरवू नका, मुस्लिम लोकांना भडकवण्याचं विरोधकांचं काम, शिवसेना खासदार नरेश म्हस्केंचा आरोप. वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करून ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसचे विचार मान्य केल्याचं दिसलं, बावनकुळेंचा हल्लाबोल. आता ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडणार, मंगळवारी काही पक्षप्रवेश होणार, बावनकुळेंचा दावा. ज्या लोकांनी आजपर्यंत मुस्लिमांच्या हिताचे एकही काम केलं नाही, मशिदीखाली मंदिरं शोधली, ते मुस्लिमांच्या हिताचे विधेयक कधीच आणू शकत नाहीत, अबू आझमींची प्रतिक्रिया. आमचा विधेयकाला विरोध असणारच, आझमींचं वक्तव्य. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीनं खासदार सुनील तटकरेंनी वक्फवर भूमिका न मांडल्यामुळे महायुतीत नाराजी. तटकरेंनी पक्ष म्हणून भूमिका न मांडल्यानं महायुतीत नाराजी असल्याची सूत्रांची माहिती. खासदार सुनील तटकरे 3 वाजेपर्यंत लोकसभेत होते. त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान केलं. तटकरेंच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण. लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर साकेनाक्यात मुस्लिमांचा जल्लोष. शुक्रिया मोदी भाईजान असे फलक हातात घेत एकमेकांना लाडू आणि शिरखोरमा वाटून आनंद व्यक्त केला. सरकारी मंजुरीसाठीचा फायलींचा प्रवास वाढला. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सह्यांनंतर फायली मुख्यमंत्र्यांकडे जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची फाईल्सवरती अंतिम स्वाक्षरी असेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची नवी खेळी. पक्षांतर्गत नेमणुकीत युवकांना अधिकाधिक जबाबदारी दिली जाणार. नेतृत्वाची नवी फळी उभारण्याचा भाजपचा प्रयत्न. महाराष्ट्र विधिमंडळात आता प्रधान सचिवऐवजी 4 सचिव असतील. विधानसभा कामकाजासाठी 2 सचिव तर विधान परिषदेच्या कामकाजासाठी 2 सचिव अशी नियुक्ती. MMRDAकडून मुंबईच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यासाठी ऐतिहासिक आर्थिक भरपाई धोरण. आता प्रकल्पग्रस्तांना थेट आर्थिक भरपाई दिली जाणार. 159व्या प्राधिकरणाच्या बैठकीत धोरण मंजूर. 1 मे महाराष्ट्र दिनापासून मुद्रांक शुल्काची नोंदणी ऑनलाईन करता येणार. त्यामुळे पुण्यात बसूनही नागपूरमध्ये घर घेता येणार. महसूल मंत्री बावनकुळेंची माहिती. शालेय शिक्षण विभागाकडून 1 राज्य 1 गणवेश निर्णय मागे घेतल्यानंतर आता पूर्वीप्रमाणे शालेय गणवेश योजना पद्धत राबवणार. गणवेशाचा रंग आणि रचना ठरवण्याचा अधिकार स्थानिक शाळा व्यवस्थापनाचा. एसटी महामंडळात आणखी एक IAS अधिकारी नियुक्त होणार. एसटी महामंडळाकडून सहव्यवस्थापकीय संचालक पदावर IAS अधिकारी नेमण्याबाबत सरकारला प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची सूत्रांची माहिती. मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणात माण तालुक्याचे माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुखांच्या निवासस्थानी सातारा पोलीस. मात्र देशमुख पुण्यातील निवासस्थानी नसल्याची माहिती. बदनामी प्रकरणात देशमुख सहभागी असल्याचा आरोप. राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचा उपाध्यक्ष शंतनू कुकडेवरील बलात्काराच्या आरोपाचं प्रकरण.
रवींद्र धंगेकरांनी या प्रकरणात चांगल्या अधिकाऱ्याच्या नेमणुकीची, अजित पवारांनी प्रकरणात लक्ष घालावं अशी मागणी केली. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचं राजेश वानखेडेंच्या आमदारकीला आव्हान. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल. आमदार राजेश वानखेडेंची निवड रद्द करण्याची मागणी. वानखेडेंना 3 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश. अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे समन्स. काँग्रेसचे पराभूत उमेदवार महेश गणगणे यांनी भारसाकळेंच्या आमदारकीला आव्हान देत याचिका दाखल केली. दिशा सालियनच्या लॅपटॉपमध्ये सतीश सालियन यांचा व्हॉट्सअप डेटा मिळालाय. आधीच्या एसआयटीला चौकशी दरम्यान हा डेटा मिळाला होता. वडिलांचा एखाद्या महिलेशी संबंध असल्याचा संशय होता. वडिलांचं घर सोडून मालाड मालवणीला गेल्याचं दिशानं मित्रांना सांगितलं होतं. शिवसेनेचे नेते राहुल कनाल यांचं बुक माय शोला पत्र. कुणाल कामराच्या शोच्या तिकिटांची विक्री न करण्यासाठी पत्र. शिवसेना नेते राहुल कनाल यांनी खार पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. स्टुडिओ तोडफोड प्रकरणी जसं शिवसैनिकांना अटक केली त्याच पद्धतीनं तत्परता दाखवून कुणाल कामराला अटक करण्याची मागणी केली. ठाण्याच्या मानपाड्यातील पोस्ट ऑफिस कार्यालयात मनसेचं आंदोलन. स्वतःच्या राज्यात पाहुणे बनू नका, महाराष्ट्रात मराठीचा वापर करा अशा आशयाचे टी शर्ट घालत अधिकाऱ्यांना आहेर देत आंदोलन. लालबागच्या आयकर भवनाबाहेर मनसेचं आंदोलन. बँका तसंच सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये मराठी भाषा आग्रहानं वापर करण्याबाबत आस्थापनांना इशारा. सोलापुरातील बँकांमध्ये मनसेचं आंदोलन. बँकेतील व्यवस्थापकांना भेटून मनसे कार्यकर्त्यांची निवेदनं. व्यवहार मराठीत करा अन्यथा आंदोलनाचा मनसैनिकांचा इशारा. मुंबईतील गोरेगाव पूर्वला वाहतूक पोलिसांच्या गाडीवर दिल्या जाणाऱ्या सूचना हिंदीतून. जागरूक महिलेचा पोलिसांना जाब. योग्य उत्तर न मिळाल्यानं आक्रमक. मराठीला अभिजात दर्जा मिळूनही पोलिसांच्या सूचना हिंदीत. पुरंदर विमानतळाला जमिनी देण्यास पुरंदर तालुक्यातील गावकऱ्यांचा विरोध. पारगाव, मेवाणे, खानवाडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाचीवाडी या गावातील नागरिक उद्यापासून उपोषण करणार. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधलेली म्हाडाची विरार, ठाणे आणि कल्याणमधली काही घरं विक्रीविना पडून. ही घरं गिरणी कामगारांना देता येतील का याबाबत म्हाडाच्या बैठकीत चर्चा. मात्र विक्रीविना पडून राहिलेली घरं घेण्यास कामगार तयार होतील का याकडेही लक्ष. गोरेगाव पश्चिममधील सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्वसन प्रकल्पातील 663 घरांसाठी उद्या लॉटरी. 7 एप्रिलपासून घराचं ताबापत्र देण्यास सुरुवात. सिडकोची जवळपास 12,000 घरं विक्रीविना पडून. पती किंवा पत्नीच्या नावे मुंबईमध्ये एक घर असल्यास दुसरं घर घेता येत नाही. या नियमात बदल करण्याच्या सिडकोकडून हालचाली सुरू. नवी मुंबईतील सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मनसेचा इंजेक्शन मोर्चा. पंतप्रधान आवास योजनेच्या नियमांची पायमल्ली करून सिडकोनं घरांच्या किमती वाढवल्याचा आरोप. 20 ते 25% घराच्या किमती करण्याची मागणी. वांद्र्यातील एसआरए कार्यालयाबाहेर मनसेचा मोर्चा. संदीप देशपांडेंच्या नेतृत्वात मोर्चा. वरळीतील सिद्धार्थनगर, प्रेमनगरमधील एसआरए प्रकल्प रखडलेले रहिवासी देखील मोर्चात सहभागी. मुंबईतील सीआरझेड घोटाळ्याची राज्य सरकारकडून दखल. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. अनधिकृत बांधकामं निष्कासित करण्याचे निर्देश. या प्रकरणी आतापर्यंत विविध पोलीस ठाण्यात 4 गुन्हे दाखल. गडचिरोलीकरांचे रेल्वे स्वप्न पूर्ण होणार. वडसा गडचिरोली रेल्वे मार्गासाठी 1,886 कोटींचा वाढीव निधी मंजूर. रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील 222 कोटी रुपयांच्या कामांची प्रत्यक्षात सुरुवात आहे. शिर्डीमध्ये 5 ते 7 एप्रिल 3 दिवस रामनवमी उत्सव. उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजे रामनवमीला साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार. 5 ते 12 एप्रिल दरम्यान सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सव. या कालावधीमध्ये गडावर येणाऱ्या भाविकांना ट्रस्टच्या वतीनं विमा संरक्षण मिळणार. गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार. सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या फुलांवर कोणतीही बंदी नाही. एकेरी वापराच्या वस्तूंच्या यादीतही त्याचा समावेश नाही. केंद्र सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये भूमिका स्पष्ट. सिंधुदुर्ग विमानतळावरून अखेर 2 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा विमान प्रवासी वाहतूक सुरू. फ्लाय 91 या कंपनीकडून सिंधुदुर्ग पुणे विमानसेवेला प्रारंभ. पुण्यातील मेट्रोच्या प्रवाशांची संख्या मागच्या 3 महिन्यात घटली. पुणे मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण होऊनही अपेक्षित प्रवासी संख्या वाढलेली नाही. आज पुणे शहरातील अनेक भागातील पाणीपुरवठा बंद. जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. उद्या कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. वाशिमच्या मंगरुळपीरच्या पंचायत समितीच्या नव्यानं बांधलेल्या इमारतीला तडे.
अवघ्या काही महिन्यातच तडे गेल्यानं बांधकामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित. पुण्यामध्ये शिवधर्म फाउंडेशनचा संभाजी ब्रिगेड विरोधात मोर्चा. संभाजी ब्रिगेडनं संभाजी महाराजांचं पूर्ण नाव वापरावं, अन्यथा नोंदणी रद्द करावी अशा मागणीचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. महाराष्ट्र ते ओडिशापर्यंत तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुढचे 5 दिवस अवकाळीसह गारपिटीची शक्यता हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला. त्यामुळे शेतकरी चिंतेत. नाशिकलाही अवकाळी पावसासह गारपिटीनं झोडपलं. द्राक्ष, गहू, ऊस, कांदा पिकाचं अतोनात नुकसान. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरी चिंतेत. अहमदनगरमधील संगमनेर आणि अकोले तालुक्यात काल गारपिटीसह जोरदार पावसाची हजेरी. अवकाळी पावसाचा गहू, कांदा, हरभरा यासह अनेक पिकांना फटका. बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील शेंबा परिसरात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस. यामुळे मका पिकाचं मोठं नुकसान. धुळ्यात झालेल्या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठ्या प्रमाणात फटका. गहू, हरभरा, कांद्यासह इतर काढणीला आलेली पिकं जमीनदोस्त. नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा आणि गंगापूर परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट. 100 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरचा कांदा उद्ध्वस्त. सिंधुदुर्गात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी. कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. अवकाळी पावसाचा हापूस आंब्यावरही परिणाम. दुसऱ्या टप्प्यातील आंबा बाजारात येताना पडलेल्या अवकाळी पावसानं दरावर परिणामाची शक्यता. अमरावतीतील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. भंडाऱ्यात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाच्या सरी. त्यामुळे वातावरणात गारवा. उन्हाळी भात पिकासह बागायती शेतकऱ्यांना या पावसाचा लाभ होणार. अकोल्यामध्ये तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी. तेल्हारा आणि अकोट तालुक्याला अवकाळीचा तडाखा. अवकाळीमुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. साताऱ्यातील कोयना धरणाच्या पाणी पातळीत घट. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात पाणी पातळी खालावली. कोयना जलाशयात सध्या 50 ते 55 टीएमसी इतकाच पाणीसाठा. अकोल्यात महानगरपालिकेकडून आठवड्यातून 2च दिवस पाणी पुरवठा, तो देखील गढूळ आणि दूषित. त्यामुळे हे पाणी प्यायचं कसं असा सवाल उपस्थित. गोंदियातील सुकळी गावात महिलांची पाण्यासाठी पायपीट. जलजीवन योजनेचं काम अपूर्ण असल्यानं गावात पाणी टंचाई. संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, गावकऱ्यांचा इशारा. मुंबईमध्ये एका सेलिब्रिटीची हत्या करण्यासाठी आलेल्या 5 जणांना अंधेरीतून अटक. आरोपी बिष्णोई गँगशी संबंधित असल्याची दाट शक्यता. मुंबई गुन्हे शाखेकडून द प्लॅटिनम हॉटेलमध्ये कारवाई करत 7 पिस्तुलं आणि 21 राऊंड जप्त. ठाकरेंच्या शिवसेनेचे अकोला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अकोट उपविभागीय अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल. ब्राह्मण समाजाचा फुले चित्रपटातील एका दृश्यांवर आक्षेप. ब्राह्मण समाजाची अस्मिता दुखवणाऱ्या काही गोष्टी चित्रपटात असल्याचा आरोप. याबाबत कराडमध्ये ब्राह्मण समाजाचं पोलीस आणि प्रशासनाला निवेदन. 11 एप्रिलला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. रायगडच्या म्हसळा तालुक्यातील पांगळोळी ग्रामपंचायतीमध्ये 28 लाखांचा घोटाळा. माजी सरपंचासह ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई. मागच्या 3 वर्षात दप्तर दिरंगाई आणि इतर सुविधांचा गैरवापर केल्याचाही आरोप. आळंदीमध्ये माऊलींच्या समाधीवर भाविकांनं ठेवलेले पैसे पुजाऱ्यानं खिशात घातल्याचा प्रकार. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड. पुजाऱ्यावर निलंबनाची कारवाई. माओवाद्यांच्या केंद्रीय समितीकडून सरकारसमोर माओवाद प्रभावित क्षेत्रामध्ये शस्त्रसंधीचा प्रस्ताव. माओवादी विरोधी अभियान थांबवण्याची आणि नवीन सुरक्षा कॅम्प स्थापन न करण्याची मागणी. अकोल्यामध्ये एका शाळेतील कर्मचाऱ्यांकडून तब्बल 10 चिमुकल्या विद्यार्थिनींचा विनयभंग. या प्रकरणी हेमंत विठ्ठल चांदेकर या आरोपीवर गुन्हा दाखल. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमधून नशेच्या गोळ्या आणि इंजेक्शनची विक्री करणाऱ्याला अटक. गुप्त माहितीच्या आधारे छापेमारी करत पोलिसांची कारवाई. भिवंडीच्या शास्त्रीनगर परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून 2 गटात जोरदार हाणामारी. इमारतीचं काम पूर्ण झाल्यानंतरही विकासकानं घरचा ताबा न दिल्यानं वाद. दोन्ही गटांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल. राज्यातील सर्व टोल नाक्यांवर 1 एप्रिलपासून फास्टॅग अनिवार्य. त्यानंतर फास्टॅग नसलेल्या 11,800 वाहनांना पहिल्याच दिवशी दंड. त्यातून 9 लाखांची वसुली. जालन्यातील भोकरदन फौजदारी न्यायालयानं 3 बांगलादेशींना 1 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी करून बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य केल्याप्रकरणी शिक्षा. भंडाऱ्यातील लाखांदूरमध्ये शेतकऱ्याचा बळी घेणारा वाघ जेरबंद. 2 दिवसांपूर्वी वाघानं शेतकऱ्याचा बळी घेतला होता. वाघाला ट्रँक्युलाइज करून ताब्यात घेतलं. वर्ध्याच्या कारंजा शहरात आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
8 जणांवर गुन्हा दाखल, 9 लाखांचा मुद्देमाल जप्त. नागपुरातील पिपळाडाग बंगल्या ठिकाणी सराफा व्यापाऱ्याला लुटण्याची घटना. रवी मुसळे हे दुकान बंद करून घरी निघाले असता चोरट्यांनी मारहाण करून तब्बल 1,15,00,000ची सोने चांदी असलेली बॅग लंपास केली. नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिगारेटच्या किमतीवरून टपरी चालक आणि एका व्यक्तीमध्ये हाणामारी. टपरी चालकानं केलेल्या मारहाणीनंतर सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा संशय, तपास सुरू. नाशिकच्या इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरामध्ये चारचाकी कारला अचानक आग. गाडीच्या इंजिनमधून अचानक धूर येऊन आग लागली. जळगावच्या अमळनेरमधील सात्री गावामध्ये जनावरांच्या गोठ्याला आग. आगीमध्ये 5 घरं पूर्णतः जळून खाक. एका घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आगीनं रौद्र रूप धारण केलं. भंडाऱ्याच्या आंधळ गावात प्राथमिक आरोग्य केंद्रात आग. एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं आग. या आगीमध्ये डॉक्टरांच्या कक्षातील महत्त्वाची कागदपत्र आणि साहित्य जळून खाक झाली असावी तशी भीती. केंद्रीय शैक्षणिक संशोधन आणि तंत्रज्ञान परिषद आयोजित अखिल भारतीय बाल शैक्षणिक ई कंटेंट स्पर्धा. गुरुदक्षिणा या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार. अहिल्यानगरच्या बाळासाहेब भारदे हायस्कूलमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. उद्योगपती अनिल अंबानींना 15,000-25,000चा दंड. प्राप्तिकर विभागाकडून अनिल अंबानींना केवळ कारणे दाखवा नोटीस. त्याला आव्हान देताना याचिकेवर तातडीच्या सुनावणीची गरज असल्याचं भासवल्यानं कोर्टाकडून 25,000च्या दंडाची कारवाई. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश स्वतःची संपत्ती जाहीर करणार. सरन्यायाधीशांनी बोलवलेल्या बैठकीत एकमताने निर्णय. पारदर्शकता आणि लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढावा यासाठी सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवरती माहिती टाकली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी बँकॉक दौऱ्यावर. बँकॉकमधील भारतीय नागरिकांकडून एअरपोर्टवर मोदींचं स्वागत. अमेरिकेनं लादलेल्या आयात शुल्काचा आशियाई शेअर बाजारावर परिणाम. अमेरिकी आणि आशियाई शेअर बाजारात मोठी पडझड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.